हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 52. धर्म या विषयावर आजच्या या 2024च्या काळात हजारो पाने जरी लिहिली तरीही हा विषय सांगायचा अपुराच राहील. तो पूर्णपणे सांगून होणार नाही, कारण आज धर्म ही संकल्पना इतकी बदलली आहे आणि हा बदल इतका सखोल रुजला आहे की इतके सविस्तर सांगूनही याचा सर्वसामान्य जनांवर काहीही परिणाम होणार नाही. उलट असे सत्य सांगणारा मूर्ख ठरेल. कदाचित त्याला आत्यंतिक टोकाचा विरोध होईल. म्हणून सुरुवातीलाच माझे सांगणे आहे की माझे साधक, धर्माबद्दल सत्य ज्ञान घेऊ इच्छित असलेले जिज्ञासी आणि धार्मिक विधी सोपस्कारांबद्दल संभ्रम असलेल्या आजचा तरुण वर्ग याने हे प्रवचन ऐकावे, त्याचे मनन करावे आणि मूलभूत धर्म समजून घ्यावा. अन्य जणांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांनीही हे प्रवचन ऐकावे, यावर शांत चित्ती विचार करावा, मनन करावे आणि पटले तर त्याप्रमाणे आचरण करावे, न पटल्यास मला माफ करावे. अशा प्रकारे मी या प्रवचनामध्ये मर्यादित शब्दांमध्ये अगदी थोडक्यात परंतु धर्म हे तत्त्व पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज जो काही धर्म म्हणून ओळखला जातो त्यापैकी त्यांच्या कोणत्याही संस्थापकाने फक्त आपलाच धर्म योग्य आहे, इतर धर्म चूक आहेत, ते धर्म नष्ट करा, त्यांची धार्मिक स्थळे नष्ट करा, इतरांना सक्तीने आपला धर्म घ्यायला लावा, त्यांना बाटवा, तरीही कोणी आपला धर्म न स्वीकारल्यास त्यांना शत्रू माना, त्यांच्यावर बळजबरी करा वगैरे काही म्हणजे काहीही सांगितलेले नाही. कोणताही धर्म युद्ध करायला, इतर धर्माचा द्वेष करायला, इतर धर्मीयांना ठार मारायला प्रवृत्त करत नाही. प्रत्येक धर्म प्रशांतता, सदाचार, परधर्म सहिष्णुता म्हणजे इतर धर्मांबद्दल आदर याचीच शिकवण देतो. धर्म जितका प्राचीन तितकी त्याची वैचारिक विभागणी जास्त झालेली आहे. काही धर्म हे अगदी अलीकडे म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी, तर काही धर्म फक्त काही शेकडो वर्षांपूर्वी स्थापन झालेले आहेत. म्हणून त्यांच्यात विभागणी आज कमी झालेली दिसत असली तरी भविष्यात ती आणखी वाढत जाणार हे निश्चित. जगातील सर्वात प्राचीन असलेल्या हिंदू धर्मामध्ये आजपर्यंत झालेली आत्यंतिक टोकाची विभागणी हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशा या विभागणीला व्यावहारिक दृष्टीने नावे दिल्यामुळे तर आपला आणि परका अशी भावना आणखी घट्ट रुजली. ती इतकी टोकाला गेली की ते आपापसात एकमेकांना तुच्छ समजू लागले. या तुच्छतेमुळे द्वेष, मत्सर, हेवा, उच्च नीच इत्यादी भावना रुजल्या. यामधून अहंकार दुखावला गेला आणि याचा परिणाम म्हणून कोणी महंतांनी पुढाकार घेऊन मूळ धर्मापासून फारकत घेतली, स्वतंत्र धर्माची स्थापना केली. हे इतके स्वच्छ दिसत असूनही आजही कोणाचेही डोळे उघडत नाहीत. धर्म, जात, पात, पंथ, उच्च नीच या भावना अगोदरच सखोल घट्ट रुजल्या आहेत. परंपरा या नावाखाली त्या आणखी घट्ट केल्या जात आहेत. दोन भिन्न धर्मीय एकमेकांच्या प्रार्थनास्थळी जाऊन नतमस्तक व्हायला तयार नाहीत. वारीची पालखी, गणपतीची मिरवणूक यात कोण आधी आणि कोण नंतर यासाठी स्पर्धा आहेत. कोकणस्थ मुलीने देशस्थ मुलीशी लग्न ठरविले तर अमेरिकेत राहणारा तिचा भाऊ खडसावतो, सिस, व्हाय डू यू वॉन्ट टू डायल्यूट अवर ब्लड? याला पूर्णपणे आळा घालण्यासाठी जनतेचे प्रबोधन करून, अत्यंत कडक कायदे करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याऐवजी राजकारणी धर्म, जात, पात, उच्च नीच याला खतपाणी घालतात. सरकारी धार्मिक विधी सोपस्कार केले जातात. हे प्रवचन जरा शांतपणे ऐका, यावर प्रशांतपणे मनन करा. काही उमजले तर भविष्यामधील भारतीय जनतेवर उपकार होतील. जगामधील अतज्ञ असे सर्व धर्म प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सांगतात की या ब्रह्मांडामध्ये एक सर्वोच्च परमशक्ती आहे.
आजच्या अत्याधुनिक विज्ञानानेही हे मान्य केले आहे की येथे एक परमोच्च शक्ती आहे. त्याला ते सुपर पॉवर, सुपर एनर्जी असे काही म्हणतात. त्याद्वारे येथे घडामोडी घडतात हे त्यांना मान्य आहे. यालाच प्रत्येक धर्माने भिन्न भिन्न नावे दिली आहेत. याला आपण आत्मपरब्रह्म किंवा पुरुषोत्तम असे नाव दिले आहे. या परमशक्तीद्वारे ब्रह्मांडाचा कारभार सुरू राहतो. याचप्रमाणे जगामधील सर्व धर्मांच्या संस्थापकांनी स्वतःला ती परमोच्च शक्ती असे जाहीर केलेले नाही. या सर्वांनी स्वतःला त्या सर्वोच्च शक्तीचे प्रेषक, प्रतिनिधी, अवतार, अपत्य इत्यादी घोषित केले आहे. याचप्रमाणे प्रत्येक धर्मसंस्थापकाने असे जाहीर केले आहे की येथील सजीवांमध्ये तीच परमशक्ती निवास करते. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये प्रत्येकामध्ये त्या परमोच्च शक्तीचा अंश निवास करतो. याचा अर्थ येथील प्रत्येक सजीव अंशात्मक आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आहे. असेही आढळून आले आहे की जगामध्ये जे कोणी आत्मानुभूती प्राप्त झालेले आहेत, दार्शनिक झालेले आहेत, स्वस्वरूप प्राप्त झालेले आहेत, ते सर्वजण त्यांची आत्मानुभूती एकाच प्रकारे अशी सांगतात. ते दर्शन म्हणजे परमप्रकाश, परम ऊर्जा, परमचैतन्य, परमतेज याचे दर्शन आम्हाला झाले. कोणतीही देहधारी सजीव व्यक्ती दिसली नाही. अशा दर्शनाने आमच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. हा बदल सर्व जनतेला त्यांच्या वर्तनावरून, आचरणावरून, व्यवहारावरून दिसूनही आला. याचा अर्थ असा आहे की भिन्न भिन्न धर्मसंस्थापकांनी त्या परमशक्तीपर मार्गस्थ होण्यासाठी जरी निरनिराळे मार्ग सांगितले आहेत, तरी शेवटी अंतिमतः ते सर्व त्या एकाच शक्तीप्रत पोहोचवितात. परमप्रकाश, परम ऊर्जा, परमचैतन्य, परमतेज इत्यादी अशी सर्वांची अंतिम अनुभूती एकच आहे. याचा अर्थ तीच संपूर्ण ब्रह्मांडाची एकमेव परमोच्च शक्ती आहे. आता असे गृहीत धरा की पृथ्वीवर आत्मज्ञानाचे एक ठराविक क्षेत्र आहे. तेथे मध्यभागी एक उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावर ती परमशक्ती निवास करते. डोंगरावर सर्व बाजूने अष्टदिशांनी चढता येते. आता प्रत्येक धर्मामधील लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्या डोंगरावर अष्टदिशांनी, अष्ट उपदिशांनी, अष्ट उपउपदिशांनी चढाई केली आणि ते सर्व त्या डोंगरावर चढून गेले. त्यावेळी त्या सर्वांना स्वतःचेच दर्शन झाले. त्यांचे ते स्वतःला भेटले. तेथे एकमेव परमशक्ती असूनही सर्वजण म्हणू लागले की ती शक्ती म्हणजे मीच आहे. भिन्न भिन्न धर्म असूनही सर्व एकाच तत्वामध्ये विसावले. डोंगरावर चढाई करण्याआधी ते सर्व भिन्न भिन्न धर्माने विभागले गेले होते. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न मार्गामुळे चढाई करताना ते एकमेकापासून विभक्त झालेले होते. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न नावांमुळे ते एकमेकापासून निराळे समजत होते. डोंगराच्या पायथ्यापाशी तर एकमेकांना खाऊ की गिळू असे पाहत होते, परंतु साक्षात्कारित झाल्यावर त्यांच्यामधील भेद शून्य झाला. ब्रह्मांड वर्तुळाकार आहे. येथील ग्रह, तारे वर्तुळाकार आहेत. ते स्वतः सभोवती आणि त्यांच्या निर्माणासभोवती वर्तुळाकार फेरे घेतात. म्हणजेच ते त्यांच्या त्यांच्या केंद्रासभोवती फेरे घेतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की येथील सर्व निर्मिती त्यांच्या त्यांच्या केंद्रामधून झालेली आहे. आता जर आपण वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून त्याच्या परिघावरील बिंदूपर्यंत सरळ रेषा आखल्या तर त्यातील प्रत्येक दोन रेघांमधील अंतर वाढत वाढत जाईल. आणि जर आपण या विरुद्ध परिघामधील प्रत्येक बिंदूमधून वर्तुळाच्या केंद्रबिंदूपर्यंत सरळ रेघा आखल्या तर प्रत्येक दोन रेघांमधील अंतर कमी कमी होत जाईल आणि अंतिमतः तेथे केंद्रबिंदूमध्ये सर्व रेघांमधील अंतर शून्य होईल. आपण जमिनीमध्ये बी लावतो. त्या बीला खाली मुळे आणि वर कोंब फुटतो. त्यापासून खोड तयार होते. त्या खोडाला फांद्या फुटतात. फांद्यांना उपफांद्या फुटतात. त्यांना पाने, फुले, फळे येतात. म्हणजे मुळे, खोड, फांद्या, उपफांद्या,
पाने, फुले, फळे हे सर्व जमिनीमधील त्या एकमेव बीजामधूनच निर्माण झालेले आहे. जरी मुळे, कोंब, खोड, फांद्या, उपफांद्या, पाने, फुले, फळे हे सर्व आकार, रंगसंगती, चव, आयुष्य इत्यादीमुळे दिसायला भिन्न दिसत असले तरी यात मूलभूत भेद आहेच कोठे. याचप्रमाणे ब्रह्मांडामधील ग्रह, तारे इत्यादींची सर्व निर्मिती जरी परिघावर दिसायला भिन्न दिसत असली तरी ते ब्रह्मांडाच्या एकमेवाद्वितीय केंद्रामधून, त्या एकमेवाद्वितीय शून्यामधील पूर्णत्वामधून, त्या एकमेवाद्वितीय आत्मपरमतत्वामधून झालेली आहे. ग्रहावरील सर्व निर्मिती त्या ग्रहांच्या केंद्रबिंदूमधून, त्या शून्यामधील पूर्णत्वामधून, त्या एकमेवाद्वितीय आत्मतत्वामधून झालेली आहे. परिघावर आकार, विकार, रंगसंगती जरी भिन्न दिसत असली तरीही ही सर्व निर्मिती होत असलेल्या शून्यामधील पूर्णत्वामध्ये ते मूलभूत आत्मतत्व एकच आहे. त्या सर्वांमध्ये एकच आत्मतत्व सामावलेले आहे. मग आता येथे भिन्न धर्म, भिन्न चाली, भिन्न रीती कशासाठी? त्या मूलभूत एकमेव आत्मतत्वाप्रत जाण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वतःकडे जायचे. स्वतःमधील औषात्म्याप्रत स्वतःलाच जायचे आहे. हाच एकमेव मार्ग आहे. औषात्म्याची यात्रा करण्यासाठी प्रत्येकाने ध्यान साध्य करून स्वतःच्या देहामध्ये उतरायचे आहे. स्वतःला स्वतःची भेट म्हणजे योग जुळवून आणायचा. त्या उंच डोंगरावर अष्टदिशांनी, अष्ट उपदिशांनी, अष्ट उपोपदिशांनी जशी चढाई करता येते याचप्रमाणे औषात्म्याकडे जाण्यासाठी अनेक साधना, उपासना उपलब्ध आहेत. ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे, प्रत्येक स्वधर्माप्रमाणे त्याला अनुकूल असलेल्या कोणत्याही मार्गाने जरी यात्रा केली तरी अंतिमतः स्वदेहामधील औषात्म्याचीच योग जुळून येतो आणि मग तेथून स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडविणारी ती परमदिव्य अनुभूती प्राप्त होते. मग आता कुठे उरला भेद, भिन्नता, धर्म, जात, पात, उच्चता, नीचता? म्हणजे ही विषमता सत्य नाही, ती काल्पनिक आहे, आपण मानलेली आहे. याची प्रचिती घेण्यासाठी, आपल्या अंतस उतरण्यासाठी फक्त एका जागी आसनस्थ होऊन, एकचित्त एकाग्र होऊन आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. कारण आपला श्वास अंतःकरणामध्ये जेथे थांबतो तेथे औषात्मा वसलेला आहे, तेथे जायचे. यात अडथळा येतो तो मनाचा. कारण मन जराही स्वस्थ राहत नाही, ते सतत उपभोगांचा विचार करत असते. त्याचा जन्मच उपभोगांच्या अतृप्तीमधून झालेला आहे. यामुळे उपभोग अतृप्त राहिले, संचित साचलेले राहिले तर औषात्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो, तरच मन जीवित राहते. जर उपभोग समाप्त झाले तर मनाच्या जीवितपणालाच सुरुंग लागतो. यामुळे आपण जसा स्वस्थ, स्थिर, स्तब्ध राहिलो की मन उचंबळून येते. अनेकविध विचारांचे काहूर माजून देहादी इंद्रियांना उपभोगांसाठी उद्युक्त करू लागते. यामुळे मनाला शांत करण्यासाठी सर्व साधना आणि उपासना सांगितलेल्या आहेत. जर आपण अशा साधना, उपासना सतत नित्य नियमित करत राहिलो तर मनाला काहीतरी हालचाल करायला मिळते आणि यायोगे मन नसत्या उचापती न करता साधनेत, उपासनेत कार्यरत राहून शांत राहते आणि यायोगे आपल्याला निर्विचारी, निर्विकारी अवस्था प्राप्त होते, समाधी साध्य होते. अशावेळी आध्यात्मिक तर आध्यात्मिक, परंतु मनाला उपभोग हवे असतात. यामुळे सद्गुरूकडून भौतिकाबरोबरच आध्यात्मिक उपभोगही समजून घ्यावेत. एकदा मन आध्यात्मिक उपभोगात रममाण झाले की आध्यात्मिक उपभोग शांत करावेत. तेथे मन चकते, मनाचा नाईलाज होतो आणि भौतिक उपभोग नाहीत आणि आध्यात्मिक उपभोग नाहीत अशा अवस्थेत ते सतत काहीतरी कृती करत राहण्याच्या जन्मजात खोडीमुळे ध्यानासाठी, समाधीसाठी, साक्षात्कारासाठी आपल्याला सहकार्य देऊ लागते. आता हे प्रवचन एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलेले आहे. आतापर्यंत जे निरूपण झाले यावरून एक गोष्ट सुस्पष्ट होते की आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा अंश
आपल्या अंतःकरणामध्ये आपला श्वास देहाच्या आत जाऊन जेथे थांबतो तेथे निवास करत आहे, तेच आपण आहोत. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आपल्या देहावर बाह्यभागे कोठेही नाही. त्याचा अंश असलेले आपण हे देहाच्या आत आहोत. जर आपला जीव आणि बुद्धी, स्मृती, मन ही 3 अंतस्इंद्रिये अवसात्म्याच्या प्रेरणेने आचरण करतील तर आपण आपोआपच आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या अपेक्षेप्रमाणे आचरण करू. आपल्या आयुष्यामधून सुखदुःख केव्हाच कायमस्वरूपी लय होईल. यायोगे आपले मन सदा निर्विचारी राहील. आपण सदा आत्मभावावस्थेत आत्माचरण करत मुक्तावस्थेत कैवल्यानंदात सृष्टीचे साक्षीत्वाने अवलोकन करत जीवन जगू. अशा जीवनामध्ये कर्मयोग अत्युत्तम राहील. देह जीवित राहण्यासाठी आवश्यक ते वस्तुजगत उपलब्ध होईल. अन्यवेळी आपण आत्मानंदात राहू. यावरून एक महत्त्वाची गोष्ट सिद्ध होते की परम आनंदात जीवन जगण्यासाठी आपल्याला देहाच्या बाहेर आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा शोध घ्यायचा नाही. कारण त्याचे वास्तव्य देहावर नसून ते आपल्या देहाच्या अंतःकरणामध्ये आहे आणि आपण तेच स्वतः आहोत. याचा अर्थ आपण अवसात्म्याच्या प्रेरणेने आचरण करत जीवन जगायचे, तरच आपले गतसंचित संपते आणि नवीन संचित निर्माण होत नाही. यायोगे अवसात्मा आत्मयात्रा करण्यासाठी मुक्त होतो. प्रत्येकाचे आचरण त्याच्या प्राप्त परिस्थितीप्रमाणे भिन्न असते. यामुळे प्रत्येकाचे संचित भिन्न असते. संचित संपण्यासाठी आपला स्वभाव आपला संचिताप्रमाणे असतो. म्हणजे आपण स्वतःच्या स्वभावाप्रमाणे जीवन जगायचे. म्हणजेच आपला धर्म आपला स्वभाव आहे. येथे जितके मानव आहेत तितके अवसात्मा आहेत. आपण असे म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक मानवाचा स्वभाव, दिसणे, आवाज, चालचलन त्याच्या संचिताप्रमाणे भिन्न आहे. म्हणजेच प्रत्येक मानवाचा धर्म भिन्न आहे. यावरून सिद्ध होते की जगात जितके मानव तितके धर्म आहेत. ज्याने त्याने त्याप्रमाणे स्वतःच्या धर्माप्रमाणे जीवन जगायचे. याचा अर्थ येथे जे काही धर्म म्हणून सांगितले आहेत त्यात काहीही तथ्य नाही. ते व्यर्थ आहेत. कारण 2 व्यक्तींचे संचित भिन्न, ते संपण्यासाठी त्यांचा स्वभाव भिन्न, म्हणजे त्या 2 व्यक्तींचा धर्मही भिन्न. याचा अर्थ कोणाचाही धर्म समान असणे शक्य नाही. तथापि येथे एक विरोधाभास जाणून घ्यायचा आणि त्याप्रमाणे आचरण करायचे. जरी प्रत्येक मानवाचा धर्म भिन्न असला तरीही त्याचे उपधर्म समान आहेत. ते असे: विद्याभ्यास करणे, बुजुर्गांचा गुरुजनांचा मान राखणे, स्वकर्माने स्वधर्माने स्वकमाई करणे, गृहस्थी थाटणे, कुटुंबियांची काळजी घेणे, देशाचे संरक्षण करणे, नित्यनियमित योगाचरण आत्माचरण करणे, गरजूंना मदत करणे, समाजोपयोगी काम करणे इत्यादी. परंतु दुर्दैवाने आम्ही तर करोडो लोकांचा धर्म एकच आहे असे मानतो. त्याप्रमाणे सर्वांनी एकाच प्रकारे जगावे अशी अपेक्षा करतो. हे तर अशक्य आहे. यामुळे येथे वैचारिक, बौद्धिक, मानसिक, तार्किक असे अनेक मतभेद आहेत. याचा परिणाम शेवटी फारकत घेण्यात होतो. बहुतेक जणांकडून धर्माचा दिखावा केला जातो. यात त्यांचा काहीही दोष नाही. ते त्यांच्या नैसर्गिक स्वभावाच्या विरुद्ध वागू शकत नाहीत. यामुळे प्रत्यक्षात ते स्वतःच्या धर्माप्रमाणे आचरण करतात आणि नाईलाज म्हणून तथाकथित धर्माप्रमाणे वर्तनाचा दिखावा करतात. स्वतःचे न्यायाधीश होऊन ज्याचा त्याने स्वतःच्या खाजगी आयुष्याचा स्वतःच्याच मनाशी विचार करावा. आपण सार्वजनिक धर्माप्रमाणे वागतो की आपल्या मतांप्रमाणे वागून मग त्याचे उदात्तीकरण करत ते सार्वजनिक धर्माच्या चौकटीत बसवतो. यास्तव ध्यानासाठी एका जागी बसून स्वतःच्या अंतःकरणावर एकचित्त व्हा. मुक्त होण्यासाठी तेवढे पुरेसे आहे. मग आता देवळात जायची, तीर्थयात्रा करायची इतकेच काय, तर घरी देव्हाऱ्या ठेवायचीही गरज नाही. पूजा, पाठ, विधी, मंत्र, तंत्र, सोपस्कार करायची आवश्यकता नाही. हे असे सर्व जाणत असूनही आपल्या ऋषींनी
अलीकडील महंताने सगुणाची उपासना कशासाठी सांगितली हा प्रश्न उरतो. याचे समाधान असे आहे, बहुतेकांशी लोक स्वस्थ बसले की त्यांचे मन काहीतरी विचार करू लागते. ते स्वतःचे निर्विचारी होऊन बसू शकत नाहीत. त्यांच्या मनाला काहीतरी खाद्य लागते. अशांसाठी समोर मूर्ती, तसबीर, एखादे ओम, स्वस्तिक वगैरे चिन्ह, कागदावर काढलेला एखादा ठिपका, त्यांच्या दृष्टीने एखादी रम्य आठवण इत्यादी योगे त्यांचे मन अशामध्ये रममाण होते, गुंतून राहते आणि मग असे शांत बसू शकतात. परंतु यथाकाळी अशाने हळूहळू या सर्वापासून दूर होऊन या अशा सोपस्कारांशिवाय स्वतःजवळ शांत बसायची सवय करायची. या अशा गोष्टी सुरुवातीलाच ठीक आहेत. पूर्वी ऋषींचे आश्रम असत. तेथे 12 वर्षे झालेली मुले शिकायला येत असत. तेथे अनेक मुलांच्या सहवासात प्रत्यक्ष राहून स्वावलंबनाने नित्य दिनचर्या करत विद्यार्जन केले जायचे. याचा एक फायदा असा व्हायचा की सांख्यिक राहणे असल्यामुळे ज्या अर्थी एवढे सर्वजण हे करत आहेत त्या अर्थी हे करण्यामध्ये निश्चितच काहीतरी तथ्य असले पाहिजे असा एक विश्वास, श्रद्धा प्रत्येकाच्या मनात निर्माण होत होती. तसेच सर्वांबरोबर गोडी लागून विद्या शिकली जात होती. सर्वांसह ध्यानाला बसून एकचित्त होण्याची सवय केली जायची. म्हणजे हा विरोधाभास कसा आहे पहा. एकचित्त होण्यासाठी अनेक चित्तांच्या उपस्थितीची गरज लागत होती. परंतु यामधूनच एकल राहून यथाकाळी ध्यान साध्य होत होते. पूजा, पाठ, विधी, सोपस्कार, मंत्र, तंत्र, रुद्र वगैरे सर्व मूर्खपणा आहे. मूर्खस्य प्रतिमा पूजा असे याच ऋषीने सांगितले आहे. आपापल्या व्यवसायासाठी, नोकरीसाठी, कामधंद्यासाठी जसा कसून विचार करता तसाच थोडा विचार या पूजा, पाठ, विधी, सोपस्कार, मंत्र, तंत्र, रुद्र वगैरे बाबतीत करा. ही सर्व देवाकडे मागणारी काव्ये आहेत. त्यांना मंत्र असे भारदस्त नाव दिलेले आहे. आपण स्वतः आपल्या अंतःकरणामधील अंशात्मा आहोत. आपण आपल्याला आपलीच भेट घडविण्यासाठी मध्यस्थ कशासाठी हवा? अंतःकरण आपले, देह आपला, त्यात आपणच अंशात्मा म्हणून झालेले स्थानापन्न, त्याच्याशी संधान साधायला मध्यस्थाची काय गरज? आपले ध्यान ही आपली खाजगी बाब आहे. तसेच पुरोहितानेच रचलेले मंत्र म्हणून त्यांनी देवाला आज्ञा करावी की या यजमानांची पापे क्षालन कर, याला सुबत्ता मिळवून दे, याचा संसार भरभराटीला येऊ दे, लग्न जमवून दे, नोकरी मिळवून दे, बढती मिळवून दे, याचा धंदा बरकतीला येऊ दे आणि असेच बरेच काही. याचा अर्थ हे पुरोहित देवापेक्षाही मोठे झाले का? हे पुरोहित देवावर हुकमत गाजवण्या इतपत देवापेक्षाही थोर आहेत का की त्याने आज्ञा करावी आणि त्याप्रमाणे देवाने यजमानाचे भले करावे? हे तुमच्या बुद्धीला पटते? आता येथेच दुसरा विचार करावा की प्रत्येकाच्या या अशा भौतिक, संसारिक, खाजगी मागण्या भागवण्यासाठी कोणी सर्वोच्च शक्ती बसलेली आहे का? असे होणे शक्य आहे का की आपल्या या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतः झटून प्रयत्न करण्याची गरज आहे? स्वतःच बुद्धी वापरून आपल्याला आपल्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. यावर असे म्हटले जाते की आपल्याला आपल्या कार्यामध्ये यश येण्यासाठी कोणाचा तरी आशीर्वाद लागतो, मानसिक बळ असावे लागते. हे बळ तर आपल्या स्वतःच्याच अंतःकरणामध्ये जन्मदास ठाण मांडून बसले आहे. ती तर वैश्विक परमोच्च शक्ती आहे. त्यावर ध्यान लावा. याची एकदा प्रचिती आली की आपले सर्व चालचलन आमूलाग्र सकारात्मक बदलते. मग असे धार्मिक विधी कशासाठी करायचे? तर पूर्वापार परंपरा आहे म्हणून. मग पुरुषांनी पूर्वीप्रमाणे धोतर, बंडी, कोट, टोपी घाला आणि घोड्यावर बसून कामाला जा. स्त्रियांनी उंबरठ्याच्या आत चूलमूल करत राहा. आपले जगच असे नाही तर संपूर्ण ब्रह्मांड सतत परिवर्तित होत असते, बदलत असते. या क्षणी असलेले तसेच्या तसे दुसऱ्या क्षणी नसते. परिवर्तित होणे हा वैश्विक नियम आहे. बाबा वाक्यम प्रमाणम असे न स्वीकारता यावर स्वतः विचार करा. आपण केलेले नियम, कायदे हे त्या काळाला अनुसरून केलेले असतात.
काळ झपाट्याने बदलत असतो. यामुळे प्रतिपिढीत कालबाह्य झालेल्या गोष्टी बदलाव्या लागतात. याचप्रमाणे कालबाह्य झालेल्या धार्मिक गोष्टीही बदलणे अपरिहार्य आहे. यात विनाकारण भावनाविवश होऊ नका. गेली हजारो वर्षे धार्मिक सोपस्कार आमच्या हाडीमाशी इतके रुजविले गेले आहेत की आता यामधून बाहेर होणे कठीण झाले आहे. परंतु नवीन पिढी या रूढींना दूर करू लागली आहे. ही नवीन पिढी योगविद्येचा अभ्यास करू लागली आहे. हा बदल स्वीकारार्ह आहे. यामुळे ही नवीन पिढी काही वर्षांमध्ये ध्यान समाधी योगे स्वस्वरूप प्राप्त करायला उद्युक्त होईल, यात मला काहीही शंका नाही. नाथ महाराज म्हणून गेले आहेत, होणार होणार, येथून पुढे चांगलेच होणार. हरिओम.